नमस्कार मित्रांनो, लाईट ऑफ लाईफ ट्रस्टच्या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे. इयत्ता 10वी बोर्डाची परीक्षा जवळ आलेली आहे आणि या बोर्डाच्या परीक्षेच्या अनुषंगाने मराठी विषयावर आज आपण चर्चा करणार आहोत. मराठी कुमार भारती. तर मराठी या विषयाची तयारी आपण कशी केली पाहिजे? मराठीचा पेपर नेमका कसा असतो? कसा पेपर या बोर्डाच्या परीक्षेला असणार आहे आणि कशा प्रकारचं मराठीचं पॅटर्न असणार आहे पेपरचं? तर या पॅटर्नवरती आपण चर्चा करूयात. तर जाऊयात पटकन पुढं. पुढे जाण्याच्या अगोदर एक रिक्वेस्ट आहे मित्रांनो, जर तुम्ही नवीन असाल आपल्या चॅनलवर आणि अजूनपर्यंत आपला चॅनल सबस्क्राईब नसेल केला, तर आत्ताच आपला चॅनल सबस्क्राईब करून त्या बाजूला असलेलं बेलचं बटन दाबायला विसरू नका. तर बघा मित्रांनो, या ठिकाणी आपल्याला लक्षात घ्यायचंय, की मराठीचा अभ्यास करत असताना आपल्याला विभाग लक्षात ठेवलं पाहिजे प्रश्नपत्रिकेचं. म्हणजे प्रश्नपत्रिकेचा अभ्यास करत असताना आपल्याला प्रश्नपत्रिकेचं जे स्वरूप आहे, त्याच्यामध्ये जे वेगवेगळ्या प्रकारचे विभाग दिलेले आहेत मित्रांनो, हे विभाग अतिशय महत्त्वाचे आहेत आपल्यासाठी. जसं की पहिला जो विभाग तुम्हाला इथं दिसतोय स्क्रीनवरती, पहिला जो विभाग आहे तो 18 मार्काचा असतो आणि पहिल्या विभागामध्ये पॅसेज असतात, उतारे असतात. तर ह्या पहिला विभाग म्हणजे पहिला प्रश्न. याच्यामध्ये काय असतात? याच्यामध्ये 3 उतारे असतात. एक अ, आ आणि ई. बघा एक उतारा असेल, आ असेल आणि ई असेल. त्याच्यामध्ये आणि आ हे 2 उतारे 7-7 मार्काचे असतील. ओके. आणि हे दोन्ही उतारे पुस्तकामधले असतात. आता या 2 उताऱ्यांचं कसं माहिती का? या 2 उतारांचे 7 मार्काचं विभाजन कसं होतं? पहिला प्रश्न 2 मार्काला, दुसरा 2 मार्काला आणि तिसरा 3 मार्काला. तर याच्यामध्ये काय असतं, या दोन्ही उतारांमध्ये पहिला आणि दुसरा प्रश्न खूप सोपा असतो. कारण ते 2-2 मार्काचे असतात. ॲक्टिव्हिटी बेस्ड प्रश्न असतात. तर हे 2 आणि 2 4 मार्क म्हणजे पहिल्या उतारात 4 मार्क, दुसऱ्या उतारात 4 मार्क अशा 8 मार्क हातातले आहेत. कुठल्याही विद्यार्थ्याला इथे 8 मार्क मिळतील. पण हा जो तिसरा जो प्रश्न आहे ना, हा सोमतचा आहे. सोमत. इथे फक्त जरा आपल्याला कस लावावा लागतो आपल्या बुद्धीचा सोमतला. इथे तुम्हाला पाठांतर करावं लागतं. यामुळे या सोमत सारख्या प्रश्नामध्ये मार्क मिळवणं थोडंसं अवघड जातं. म्हणजे सोमत 2 आहेत. एक आहे पहिल्या उतार्यामध्ये आणि आ उतार्यामध्ये असे 3 आणि 3 मिळून 2 प्रश्नांचे 6 मार्क असतात. फक्त इथं 6 मार्कांना थोडीशी आपल्याला मेहनत घ्यावी लागणार आहे. हे 6 मार्क मिळवण्यासाठी थोडीशी खटपट करावी लागणार आहे. कारण 8 मार्क पटकन मिळतील. 6 मार्कांसाठी तुम्हाला प्रत्येक प्रकरणाचं नीट वाचन पाहिजे. त्याचबरोबर एक काम करायचं, प्रत्येक प्रकरणातली 2-3 महत्त्वाची स्वमत जी आहे ती स्वमत पाठ करून ठेवा. त्याचा फायदा होईल. म्हणजे अशा प्रकारे हे 14 मार्क झाले आणि आ ला आणि ई पुस्तकाच्या बाहेरचा उतारा असतो त्याच्यामध्ये 2-2 मार्काचे 2 प्रश्न असतात. 4 मार्काचा प्रश्न. हे 4 मार्क खूप सोपे असतात. जसे की प्रश्न क्रमांक आणि आ मध्ये जे पहिले 2 प्रश्न असतात ना ॲक्टिव्हिटी बेस्ड तसेच इथं प्रश्न असतात. पटकन उत्तरे मिळतात. म्हणजे अशा प्रकारे हे 7, 7, 14 आणि 4 18 मार्काचा हा पहिला प्रश्न. पहिला प्रश्न म्हणजे पहिला विभाग जो आहे तो पाठ्यपुस्तकातील उतारे आणि एक उतारा पुस्तकाच्या बाहेरचा असतो. विभाग 2 मध्ये कसं असतं? विभाग 2 जो आहे तो तुमच्या कवितेवरती आधारित, पद्य घटकांवरती आधारित. त्याच्यामध्ये पण अ आणि ई असे 3 प्रश्न असतात. असतो 8 मार्काला कवितेवरचे प्रश्न खूप सोपे असतात. जो आहे तो कवितेवर मुद्द्यांच्या आधारे प्रश्न असतात इथं. म्हणजे कवितेमध्ये काही मुद्दे दिले जातील. म्हणजे कवितेचं नाव, कवीचं नाव, त्याचबरोबर कविता आवडण्याची कारणे, न आवडण्याची कारणे, कवितेतील महत्त्वाचे काही शब्द असतील, शब्दार्थ असतील, अशा प्रकारचे शब्द दिले जातील. अशा प्रकारे कवितेवर आधारित कृती असेल, ही 4 मार्काला आणि ई जो आहे तो तुम्हाला रसग्रहणाचा प्रश्न आहे, 4 मार्काचा आहे. म्हणजे 8 आणि 4 12 आणि 4 16 म्हणजे 16 मार्क तुम्हाला इथे आहेत. अशा प्रकारे हा विभाग 2 जो आहे तो पूर्णपणे पद्य घटकांवरती म्हणजे कवितेवर आधारित असतो. यानंतर विभाग 3 जो आहे हा 6 मार्काला इथे आपल्याला पाठांतर करावं लागतं. स्थूल वाचनवरती आधारित असतो. एकूण तुम्हाला 3 प्रश्न दिले जातील. 3 पैकी 2 प्रश्न सोडवायचे आहेत. मित्रांनो तुम्ही जुन्या काही 3-4 प्रश्नपत्रिका बघितल्या तर तेच प्रश्न रिपीट होतात. त्याच्यामुळे मित्रांनो इथे खूप चांगली संधी आहे तुम्हाला जास्तीत जास्त मार्क मिळवण्याची. ठीक आहे. तर अशा प्रकारे हे 3 विभाग झाले. यानंतर पुढचा जो चौथा विभाग आहे, तो चौथा विभाग हा तुमचा व्याकरणावरती आधारित असतो. व्याकरण आणि भाषा अभ्यास. याच्यामध्ये आणि आ असे 2 प्रश्न असतात. मध्ये 8 मार्क, आ मध्ये 8 मार्क असे 16 मार्क. या मध्ये कसं आहे समास तुम्हाला 2 मार्काला आहे. समासामध्ये तुम्हाला कर्मधारय समास, द्विगु समास आणि इतरेतर समास असे 3च समास आहेत. आणि त्याच्यानंतर शब्दसिद्धी तुम्हाला 2 मार्काला आहे आणि शब्दसिद्धीमध्ये प्रत्यय घटित शब्द आहेत तुम्हाला त्याचबरोबर अभ्यस्त शब्द आहे, उपसर्ग घटित शब्द असे 3 प्रकारचे शब्द असतात आणि वाक्प्रचार 4 मार्काला. अशा प्रकारे इथे तुम्हाला 8 मार्क मिळून जातील. आणि मध्ये शब्द संपत्ती 4 मार्क आहे, लेखन नियम तुम्हाला 2 मार्क आहे, विरामचिन्हे 2 मार्क आहे आणि पारिभाषिक शब्द 2 मार्क. ॲक्चुअली विरामचिन्ह 1 मार्क, पारिभाषिक शब्द 1 मार्क, लेखन नियम 2 मार्क आणि शब्द संपत्ती 4 मार्क. अशा प्रकारे इथे 8 मार्कांचं विभाजन आहे. त्याच्यामुळे व्याकरणाचा जो घटक आहे ना मित्रांनो, इथं प्रत्येकाला 16 पैकी 16 मार्क मिळतील. तुम्हाला जर 16 पैकी 16 मार्क इथं पाहिजे असेल, तर तुम्हाला एकच काम करायचंय. जुन्या काही 4-5 प्रश्नपत्रिका घ्या.
त्याच्यातले फक्त व्याकरणाचे सगळे घटक समजून घ्या. तुम्हाला नक्कीच त्याचा खूप फायदा होऊ शकतो. ठीक आहे. चारही प्रश्न म्हणजे 4-5 प्रश्नपत्रिकांमधला जर तुम्ही चौथा प्रश्न जरी सोडवला फक्त, तरी तुमचे 16 मार्क फिक्स होईल. कारण बरेचसे प्रश्न रिपीट होतात. वाक्प्रचाराचे सुद्धा, लेखन नियमाचे सुद्धा, समासामध्ये मध्ये सुद्धा. आता पुढे बघा विभाग 5वा हा सगळ्यात जास्त मार्कांचा आहे. ज्याच्यामध्ये 5वा जो प्रश्न आहे त्याच्यामध्ये 5व्या प्रश्नामध्ये काय असतं मध्ये पत्र आणि सारांश लेखन दोघांपैकी एक काहीतरी लिहायचं आहे. इथे फॉर्मॅट जरा व्यवस्थित लिहा. सारांश लेखन कशावर आधारित असतो? जो तुमचा पहिल्या प्रश्नामधला पाठ्यपुस्तकाच्या बाहेरचा उतारा असतो, त्याच्यावर सारांश लेखन असतं. आणि मध्ये जाहिरात लेखन, बातमी लेखन आणि कथा लेखन या तिघांपैकी तुम्हाला 2 प्रश्न सोडवायचे असतात. हा 10 मार्काचा प्रश्न आहे. हा 6 मार्काचा प्रश्न. आणि बाकी शेवटी जो आहे, जो निबंध लेखन आहे, 8 मार्काचा प्रश्न. तुम्हाला 3 ॲक्टिव्हिटी दिल्या जातील. एक प्रसंग लेखन, आत्मकथन किंवा वैचारिक लेखन. यापैकी एका मुद्द्यावर आधारित तुम्हाला लेखन करावं लागतं. तर एकंदरीत अशा प्रकारे तुमचा मराठीचा पेपर असू शकतो. अशा प्रकारे मराठीच्या पेपरचा पॅटर्न असू शकतो, जो आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघितला. तर नक्कीच तुम्हाला आजची ही व्हिडिओ आवडली असेल, तर व्हिडिओला लाईक करा. नवीन असाल तुम्ही मित्रांनो आपल्या या YouTube चॅनलवर अजूनपर्यंत आपला चॅनल तुम्ही सबस्क्राईब नसेल केला, तर आत्ताच आपला चॅनल सबस्क्राईब करून त्या बाजूला असलेलं बेलचं बटन दाबायला विसरू नका. धन्यवाद मित्रांनो. बाय सर्वांना.